हॅलो एव्हरीवन, मी तुम्हाला आज अंगावर माप कसं घ्यायचं ब्लाऊजचं हे सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण उंची घेणार आहोत. उंची नेहमी बॅक साईडने घ्यायची असते, पुढून घ्यायची नसते. तर बॅक साईडने आपल्याला टेप कुठं धरायचा आहे, जिथं तिचं शोल्डर असेल शोल्डरचा इथं मध्यभाग आहे. पहा, तुम्ही जर जास्त पुढं जर घेतलं तर ती उंची एकदम चुकीची ठरेल, आणि इकडं जर घेतलं, इथून जरी घेतली तरी ती उंची एकदम चुकीची ठरते. तर आपल्याला शोल्डरचा इथं मध्यभाग आहे, पहा, इथून आपल्याला तिची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर तिची हे पहा, आता इथं 14 येते, इथं 13 येते. तर तिला जर आपण विचारलं तर इथं उंची ओके आहे का तुला, तर तिला ओकेच वाटणार आहे. कारण मागून आपल्याला तिला उंची कळत नाही, कारण जिथं हात लावतो असं वाटतं की खूप खाली आहे, त्याच्यामुळे लगेच उंची कळत नाही. तर हिची ऍक्युरेट उंची येईल 14.5, कारण हिची चेस्ट पण जास्त आहे, त्याच्यामुळे 14.5 उंची एकदम बरोबर येईल. तुम्ही पाहू शकता, इथे येते 14.5. ही 14.5 उंची तिची एकदम ऍक्युरेट अशी उंची येऊन जाईल. नंतर चेस्टचं माप कसं घ्यायचंय, तर बॅकनी आपल्याला टेप बॅकनी घ्यायचा आहे आणि एकदम चेस्टच्या मधोमध धरायचा आहे. हे पाहू शकता तुम्ही, 40 म्हणजे आपण ह्या 40चा चौथा भाग करत असतो, म्हणजे हिची 10ची चेस्ट येऊन जाते. आणि त्याच्यानंतर तसाच स्टेप खाली घ्यायचा आहे आपल्याला आणि तिच्या कंबरची उंची मोजायची आहे. तर तिची कंबर आहे 36. तुम्ही पाहू शकता, एकदम अशी मधोमधच तुम्हाला कंबर मोजायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मोजायचा आहे मोंढा. बऱ्याच वेळा मोंढ्यात घोळ येतो, पहा. तो जर तुम्ही या पद्धतीने मोंढा मोजला आणि या मोंढ्याचं माप टाकलं, तर तुमच्या काखेत चुन्या किंवा इथं ह्या बॅक साईडला घोळ किंवा इथं फ्रंटला घोळ अजिबात येणार नाही. आता हिचा मोंढा भरलेला आहे, ऍक्युरेट तुम्हाला मधोमध धरायचंय. तुम्ही पाहू शकता, एकदम जास्त टाईटही नाही आणि जास्त सैलही नाही. आपण एकदम ऍक्युरेशन मध्ये मधोमध घेतलेला आहे. हिचा मोंढा भरतोय 20चा, म्हणजे हिचा मोंढा येईल 10चा. तर 10 किंवा 9.5 तरी टाकला तरी पण चालून जाईल. त्याच्यानंतर आपण स्लीवचं माप घेणार आहोत. तर स्लीवचं माप तुम्हाला शोल्डरच्या इथून घ्यायचं आहे. जास्त इकडून घेतलं तरी ते चुकतं आणि खालून घेतलं तरी चुकतं. म्हणजे आपला हात कुठून आहे, जिथून हाताची मुवमेंट होते, पहा, मूव होतोय हात, तिथून आपल्याला स्लीवचं माप घ्यायचंय. मग तुम्हाला आणि मोठी स्लीव्ज कशी घ्यायची, कधी कधी काय होतं, खूप 9.5ची घेतली किंवा त्यांना जर विचारलं ना, तर कळत नाही की 10ची घेतली. तर कधी कधी हात जर फोल्ड केला तर त्या हातामध्ये अटकते ती स्लीव्ज. मग तुम्हाला असा कमरेवर हात ठेवायला सांगायचा आहे तिला. पण जिथून फोल्ड झालाय तिथून 10ची इला स्लीव्ज एकदम